सो भारतामध्ये काय घडलंय तर मॅक्सिमम गेल्या काही अनेक वर्षांमध्ये लार्ज कॅप्सनी अंडर परफॉर्म केलं ऍक्टिव्ह फंड्सनी विजावी पॅसिव्ह फंड्स. हो. रेअरली कुठेतरी ऍक्टिव्ह फंडांचा आउट परफॉर्मन्स दिसतोय. आणि कसं आहे आता त्या आउट परफॉर्मिंग फंडमध्ये आपली गुंतवणूक होणं याच्यासाठी तुमचं अनालिसिस चांगलं पाहिजे, तुमच्या गुंतवणूक सल्लागारांनी पण तो अभ्यास केला पाहिजे आणि मग तुमचं नशीब पण चांगलं पाहिजे. जर का ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर तो आउट परफॉर्मन्सचा स्कोप आहे. सो मी असं म्हणेन कदाचित 60 ते 70% वेळा अनेक फंडांनी अंडर परफॉर्म केलाय. मग माझी कोर स्ट्रॅटेजी काय असू शकते तर मी लार्ज कॅपसाठी मी इंडेक्स ETF मध्ये गुंतवू शकतो. मिड कॅप्स आणि स्मॉल कॅप्सच्या बाबतीत मात्र काहीसा थोडा वेगळा सूर आहे माझा. यामध्ये माझं असं म्हणणं आहे की देर आर इयर्स वेन द स्ट्रॅटेजीज हॅव आउट परफॉर्म. ऍक्टिव्ह स्ट्रॅटेजीज त्यांनी सिग्निफिकंट आउट परफॉर्मन्स दिलाय. पण तरी 70-80% फंडांनी अंडर परफॉर्मन्स दिलाय 2-3 वर्षांमध्ये काही सिलेक्टिव्ह. म्हणजे 2018 असेल किंवा अगदी 2023 असेल अशा पिरियडमध्ये अंडर परफॉर्मन्स पण दिसतोय बऱ्याच फंडांचा. ह्यामध्ये काय होतं इन्व्हेस्टर्सचा एक थोडा रिसेन्सी बायस असतो. म्हणजे गेल्या 1-2 वर्षात जर का पॅसिव्हनी आउट परफॉर्म केलं तर लोकांचा कल पॅसिव्हकडे वळतो. मी वैयक्तिक ह्या मताचा आहे. याच्यात थोडा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणू शकता आपण की कुठेतरी आम्ही पण गुंतवणूक सल्लागार म्हणून कार्यरत आहोत. तर तिथे मला असं वाटतं की ऍक्टिव्ह फंडांद्वारे जास्त रिटर्न कमवणं ज्याला अल्फा म्हणून तो फंड मॅनेजर कमवू शकतो. ते चांगल्या प्रकारे कमवू शकतात कारण त्यांचं अनालिसिस स्किल सेट बरेचसे फंड मॅनेजर IIT, IIM, CA, CFA आहेत आणि अनेकदा ते हेच सांगतात की स्टॉक सिलेक्शन करताना म्हणजे सिक्युरिटी सिलेक्शन करताना मिस्टेक्स काय अवॉइड करता येतील त्याच्यासाठी त्यांच्या चेकलिस्ट आहेत की जेणेकरून ते काय नाही घ्यायचं याच्यावर काम करतात. म्हणजे काय घ्यावं, कुठला स्टॉक घ्यावा याच्यापेक्षा कुठले स्टॉक घेऊ नयेत. म्हणजे कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे इश्यूज असतील, डाईंग बिझनेसेस असतील, गव्हर्नमेंट पॉलिसी सेन्सिटिव्ह असतील गोष्टी, यांचा अभ्यास करून ते त्यांच्या पोर्टफोलिओचा कॉम्पोजिशन ठरवतात. तर का हे बघितलं तर त्यांनी चांगला आउट परफॉर्मन्स दिलेला आहे.